आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्लीत अनधिकृतरित्या चालवण्यात येणाऱ्या आशीर्वाद हॉस्टेलवरती कारवाई करण्यात आली आहे। इथल्या 91 बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन शासन मान्यताप्राप्त वसतिगृहांमध्ये दाखल करण्यात आलं। जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी ज्योती कडू, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। संबंधित हॉस्टेलकडे आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचं निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली। 6 वर्ष ते 18 वर्षापर्यंतच्या 49 मुली होत्या आणि 6 वर्ष ते 18 वर्षापर्यंतचे 42 मुलं तिथे होते। काही अब्सेंट होते, आलेले नव्हते। अशा मुलं पूर्ण एका हॉलमध्ये पूर्ण मुली जवळजवळ झोपायच्या, त्यांना ते स्वतः सगळे कामं करायचे। त्यांना मग त्यांच्याशी चर्चा वगैरे केली, पण संस्थेमध्ये कागदपत्र नसल्यामुळे त्या संस्थेचे पूर्ण मुलं आम्ही उचलले। मुलं ठेवले एकलव्य संस्थेमध्ये अहेरीला आणि मुली ठेवल्या आहेत खिमरूच्या आदिवासी हॉस्टेलमध्ये मुली। भुईमुगाच्या शेंगा घेऊन जाणारा ट्रक भंडारा लाखनी महामार्गावर जळून खाक झालाय। रायपूरवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आग लागताच ट्रक चालक आणि क्लीनरनं प्रसंगावधान दाखवून ट्रकमधून खाली उडी मारल्यानं ते बचावलेले आहेत। जगातील नामांकित उद्योग समूह हिंदुजा ग्रुपचे चेअरमन आणि ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपतींपैकी एक गोपीचंद पी हिंदुजा यांचं लंडन इथं निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। काही आठवड्यांपासून आजारी असलेले हिंदुजा यांचं निधन हे लंडनमधील रुग्णालयामध्ये झालं। त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, पुत्र संजय आणि धीरज, त्याबरोबरच कन्या रीता असा परिवार आहे। 1940 साली जन्मलेले गोपीचंद हे हिंदुजा बंधूंपैकी दुसरे होते। त्यांनी वडील परमानंद हिंदुजा यांच्या व्यापार व्यवसायाचा वारसा पुढे नेऊन समूहाला जागतिक स्तरावरती पोहोचवलं। त्यांच्या नेतृत्वामध्ये हिंदुजा समूहानं 1984 मध्ये गल्फ ऑइल आणि 1987 मध्ये संघर्ष असणारी अशोक लॅलँड ही कंपनी विकत घेतली। ही भारतातील पहिली मोठी परदेशी गुंतवणूक ठरली। भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील राहिले। कोल्हापुरातील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावरती दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला। कोल्हापूरकरांनी तब्बल 51,000 दीपपणत्या लावून हा घाट उजळवून टाकला। फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावट यामुळे संपूर्ण घाट हा दैवी प्रकाशानं न्हावून निघाल्याचं पाहायला मिळालं। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरानं त्रिपुरासूर राक्षसाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय मिळवला। या आनंदामध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे। कोल्हापुरामध्ये या दिवशी अंबाबाई मंदिर, पंचगंगा घाट आणि शहरातील विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो।